नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्ही जर महाराष्ट्र MBA CET 2026 देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला 150 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडवावे लागतात आणि त्यामध्ये जर DIचा प्रश्न असेल, तर त्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ असतो प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. मग तिथे आपल्याला जर कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचा असेल, तर ट्रिक्स खूप महत्त्वाचे आहेत. सो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षामध्ये विचारले गेलेले सर्व DIचे प्रश्न बघणार आहोत आणि त्यासोबतच काही ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MBA CET 2026च्या प्रिपरेशनसाठी येत्या 9 फेब्रुवारीपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. सो लवकरात लवकर सर्वांनी या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज आणि WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करायची आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करूया. बघा डेटा आपल्याला काय दिलेला आहे. स्टडी द फॉलोइंग ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. दिलेला आहे ग्राफ इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट बाय द कंपनी ओव्हर द इयर्स. द व्हॅल्यू आर इन करोड्स. म्हणजे जे काही व्हॅल्यू इथे दिलेली आहे ते करोडमध्ये असणार आहे. एक साइडला इम्पोर्ट दिलाय, एक साइडला एक्सपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे. 1992 मध्ये किती होता? 75 करोड इतका इम्पोर्ट होता. 1993 मध्ये 150 करोड, 94 मध्ये 250 करोड, 95 225, 96 350, 97 275 करोड इतका इम्पोर्ट होता. त्याचप्रमाणे एक्सपोर्टची व्हॅल्यू सुद्धा आहे. 1992 मध्ये 150 करोड होता, 93 मध्ये 200 करोड, 94 मध्ये 350, 95 मध्ये 325, 96 मध्ये 450 आणि 97 मध्ये 350 करोड इतका एक्सपोर्ट होता. आता या दिलेल्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या डेटावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पहिला प्रश्न काय विचारले बघा. द व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट्स इन 1996 वॉज द व्हॉट पर्सेंट ऑफ द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट्स इन द इयर 94, 95, 97. म्हणजे 1996 चा जो एक्सपोर्ट आहे, म्हणजे या ठिकाणी 450 करोड है ना, तो 1994, 95, 97च्या इम्पोर्टशी किती पर्सेंट आहे. म्हणजेच 94, 95 आणि 97 यांचा 250, 225 आणि 275 है ना, याच्या ॲव्हरेजशी किती पर्सेंट आहे. मग 1996चा अगोदर आपण काय करूया, एक्सपोर्ट काढून घेऊया. तो आहे 450 है ना. आता इम्पोर्टचा ॲव्हरेज काढायचा आपल्याला 94, 95, 97चा. 250 94चा आहे प्लस 225 95चा आहे आणि 275 हा 97चा आहे. ठीक आहे. यांची बेरीज केली तर उत्तर किती येते बघा. 0 5 5 5 आणि 5 10, 10ला 0, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 7 किती होतात? 15 होतात. 15ला 5, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 750. ठीक आहे. डिवायडेड बाय 3 करायचंय. 3 दोन्ही 6 है ना. उरला 1, 15 झाला. 3 5 15 आणि 0 म्हणजे किती आलं? 250. बरोबर आहे. 250 इतकं उत्तर आलं ॲव्हरेज कशाचं? इम्पोर्टचं. आता 450 आणि 250 हे आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? पर्सेंटेज काढायचं, राइट. मग 450 है ना, डिवायडेड बाय 250 पर्सेंटेज काढायचं आहे, त्यामुळे इंटू 100 करावं लागेल, राइट. मग याचा अर्थ काय? सॉल्व्ह केलं तर 45,000 असं उत्तर येतं. 250 बरोबर आहे इंटू सॉरी इंटू नाही येणार आता है ना. आता हे गेलं, हे गेलं. 25 1 25 उरले 20, 25 8 200 आणि उरलेला 0. 180% हे उत्तर आलेलं आहे. 180% ऑप्शनमध्ये आहे का बघा. ऑप्शनमध्ये 180% नाही. त्यामुळे ऑप्शन ई नन ऑफ दीज याचा राईट आन्सर येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा पण अत्यंत सोपा आहे. द व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट्स इन 1994 वॉज एक्झॅक्टली व्हॉट पर्सेंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट्स इन द सेम इयर. 1994चा जो एक्सपोर्ट आहे है ना, म्हणजे 350 करोड, तोच किती पर्सेंट आहे 1994च्या इम्पोर्टमध्ये, म्हणजे इम्पोर्टसोबत 250 करोडसोबत. मग काय करायचं आपल्याला? दोन्हीची व्हॅल्यू घ्यायची. एक तर आहे 350 है ना, दुसरा आहे 250 इंटू 100 करायचं आहे. आपल्याला आन्सर मिळून जाईल. तर याचा आन्सर काय येतं? याचा आन्सर येतं 140.
140. 140 ऑप्शनमध्ये आहे का? नाही. त्यामुळे याचं पण आन्सर असणार आहे ऑप्शन ई, नन ऑफ दीज. ठीक आहे. बघा असे प्रश्न सॉल्व जर तुम्हाला करायचं असेल तर सोपी पद्धत मी तुम्हाला सांगून देतो. बघा काय करायचं आहे की 350 इंटू 100 करून घ्यायचं. किती होतं? 35,000 होऊन जातं है ना. 35,000 भागिले 250 करायचं. हा 0 गेला, हा 0 गेला. 3,500 डिवायडेड बाय 25 करायचं. ठीक आहे. आता 25 एक 25 करायचे, उरले 10 है ना. झाले किती? 100. 25 चौक 100, उरलेला 0. किती येतं? 140. आलं लक्षात? असं सॉल्व करायचं आहे सोप्या पद्धतीमध्ये. बाकीच्या प्रश्नांसाठी सुद्धा असंच सॉल्व करायचं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो अत्यंत जास्त कॅल्क्युलेशनचा आहे. जास्त म्हणजे सोपंच आहे, बट थोडंसं एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्रश्न काय म्हणतोय तो अगोदर आपण बघूया. व्हॉट वॉज द अप्रॉक्सिमेट डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज एक्सपोर्ट्स अँड द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज इम्पोर्ट ऑफ द गिवन इयर्स. म्हणजे हे सर्व 92, 93, 94, 95, 96, 97 इम्पोर्टचे आणि एक्सपोर्टचे सुद्धा दोन्हीचे पण आपल्याला ॲव्हरेज काढावं लागेल. ॲव्हरेज काढल्यानंतर जर डिफरन्स असं म्हटलं की आपल्याला काय करावं लागतं? इम्पोर्टमधून एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्टमधून इम्पोर्ट आपल्याला व्यवस्थितपणे मायनस करून घ्यावं लागतं. जो उरलेला भाग असतो तो असतो डिफरन्स. ठीक आहे. आता एक एक काढून घेऊया आपण. ठीक आहे. इम्पोर्ट अगोदर काढून घेऊया का? बघा 75. जसं मला उभ्या पद्धतीने सोपं जातं तर उभ्या पद्धतीने आपण एकदा सॉल्व करूया. तुम्हाला आडव्या पद्धतीने सोपं जात असेल तर आडव्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 75 आहे, 150 आहे, त्यानंतर 250 आहे, त्यानंतर आहे 225, त्यानंतर आहे 350, त्यानंतर आहे 275. आता काय करायचं? याची बेरीज करायची आपल्याला. ठीक आहे. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15ला 5, हातचाला 1. ठीक आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20 आणि 5 25, 25 आणि 7 32, 32ला 2, हातचाले 3, 3 आणि 1 4, 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 13, 1325. आपल्याला काय काढायचं? ॲव्हरेज काढायचं. मग 1325 डिवायडेड बाय 1 2 3 4 5 6, 6. आलं लक्षात? 1325 डिवायडेड बाय 6 केलं तर उत्तर येतं 220.83. हे काय झालं तुमचं? हे झालं तुमचं इम्पोर्ट. ठीक आहे. आता इम्पोर्ट व्यवस्थितपणे मी लिहून ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इम्पोर्ट किती आहे? 220.83. ठीक आहे. इम्पोर्ट किती आहे? 220.83. आलं लक्षात? आता एक्सपोर्टचं सुद्धा तसंच करायचं आपल्याला. कसं आहे? 150, 200, 350, 325, 450 आणि 350. सिमिलर पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. मी त्याचं कॅल्क्युलेट केलेलं आहे. 1825 त्याचं टोटल येतं. डिवायडेड बाय 6 केलं की उत्तर येतं 304.16. आलं लक्षात? मग 304.16 मायनस इम्पोर्ट 220.83 असं केलं तर उत्तर येतं आपल्याला 83.33. आलं लक्षात? 83.33 म्हणजे जवळपास आपण राऊंड फिगर काढायचं म्हटलं तर ऑप्शन ए इथे राईट आन्सर येतो है ना. ऑप्शन ए इथे राईट आन्सर येतो. काय? 85 करोड म्हणजे जवळपासचं आपल्याला घ्यावं लागतं. जसं मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये पण सांगितलं की राऊंड फिगर करून घ्यायचं. पॉईंटमध्ये आलं की राऊंड फिगर करायचं. 85 करोडच्या आसपास ते आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं डिफरन्स म्हटलं की ॲव्हरेज काढायचं आणि मायनस करून घ्यायचं. पुढचा प्रश्न काय विचारला आहे बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स वॉज द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट्स अँड द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट्स एक्झॅक्टली ₹100 करोड्स. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? 1992 आणि 1992 इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्ही आहे. एक्सपोर्ट 150 मायनस 75 केलं की जो उर्वरित डिफरन्स आहे तो 1992चा आपल्याला मिळेल. मग असं विचारलं की असं किती इयर्समध्ये 100 करोडच्या जवळपास आलेलं आहे किंवा 100 करोड हा एक्झॅक्टली आलेला आहे. ठीक आहे. आता एक एक वर्षाचं काढून घ्यावं लागेल आपल्याला. 1992चा काढायचं म्हटलं तर येतं पहिलं 150 करोड मायनस 75. उत्तर किती आलं? उत्तर आलं 75. बरोबर आहे. त्यानंतर आहे 1993. 1993चं किती येईल बघा. 1993चं एक्सपोर्ट आहे 200 मायनस इम्पोर्ट आहे 150. याचं किती उत्तर येईल? 50 है ना. त्यानंतर आहे 1994. 1994चं करायचं म्हटलं तर 350 एक्सपोर्ट आहे आणि इम्पोर्ट आहे तुमचा 250.
उत्तर किती आलं? 100. एक भेटलं आपल्याला, है ना? त्यानंतर 1995चं. 1995 मध्ये एक्सपोर्ट किती आहे? 325 आणि इम्पोर्ट किती आहे? 225. इथे किती आलं? इथे पण 100 आलं. 2 मॅच झाल्या. ठीक आहे. त्यानंतर 1996चं घेऊया आपण. 1996 मध्ये बघा किती आहे? एक्सपोर्ट आहे तुमचा 450 आणि इम्पोर्ट आहे तुमचा 350. म्हणजे 450 मायनस 350. उत्तर किती आलं? परत एकदा 100, है ना? आणि लास्ट आहे 1997. याच्यामध्ये एक्सपोर्ट आहे 350, इम्पोर्ट आहे 275. 350, 275. उत्तर किती येतं? 75. मग आपल्याला 1, 2 आणि 3 भेटलेले आहेत, है ना? 1, 2 आणि 3 भेटलेले आहेत. मग इथे आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स वॉज द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट अँड द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट एक्झॅक्टली ₹100 करोड. मग 1994, 95 आणि 96 आलेलं आहे, है ना? 94, 95 आणि 96 इथे उत्तर आलेलं आहे, है ना? मग ऑप्शन्स बघा काय काय? 93, 96, 95, 97, है ना? 96 मध्ये पण आलेलं आहे, 95 मध्ये पण आलेलं आहे. मग दोन्ही ऑप्शन कसं देणार आपण? तर ऑप्शन ई इथे बरोबर येतं. मोर दॅन 1 इयर, म्हणजे 1 वर्षात नाही, एकपेक्षा जास्त वर्षामध्ये ते आलेलं आहे. काय आलेलं आहे? 100 करोड मॅच झालेलं आहे. आलं लक्षात? सो ऑप्शन ई इथे करेक्ट आन्सर आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट वॉज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट फ्रॉम 1995 टू 96? म्हणजे 95, 96चा एक्सपोर्ट घ्यायचा आहे. 325 वरून वाढला आहे, किती झाला आहे? 450 झालेला आहे. मग हा किती पर्सेंट वाढलेला आहे असं विचारलेलं आहे. यासाठी काय करावं लागतं बघा, यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं पर्सेंटेजमध्ये. आता बेस कुठला झाला? आपला बेस झाला 325. मग 450 हा करंट आहे, त्यामधून 325 आपल्याला मायनस करावं लागेल आणि डिवायडेड बाय बेस जो आहे, बेस म्हणजे काय? बेस इयर 1995चा आउटपुट म्हणजे एक्सपोर्ट 325 करोड, तो बेसवरती ठेवावा लागेल आपल्याला आणि पर्सेंटेजमध्ये पाहिजे, त्यामुळे इंटू 100 करावं लागेल. आता सॉल्व्ह करून घेऊया आपण. 450 मायनस 325 केलं की उत्तर येतं 125 डिवायडेड बाय 325 इंटू 100 केलं, है ना? की उत्तर येतं 38.46%. कारण इंटू 100 केलं म्हणजे पर्सेंटेज येणार आहे. सो 38.46% उत्तर आलेलं आहे. तर 150 नाही आहे, 100, 75, 50 यापैकी एकही नाही. त्यामुळे ऑप्शन ई, नन ऑफ दीज याचा राईट आन्सर येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व तुमचे प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले DIचे प्रश्न आहेत आणि याच प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला नेक्स्ट एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. कारण यामध्ये पॅटर्न चेंज होत नाही. डिफरन्स, ॲव्हरेज, पर्सेंटेज, व्हॉट पर्सेंट ऑफ व्हॉट, है ना? याचंच पॅटर्न सेम तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये बघायला मिळणार आहे. सो आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तीच पद्धत तुम्ही वापरली तर फुकटचे मार्क्स तुम्हाला DIमध्ये मिळणारच आहेत आणि त्यासोबतच स्पीड तुमची वाढणार आहे, है ना? आता स्पीड फक्त तुम्हाला जाणून घेऊनच वाढणार नाही, तुम्हाला तितकी प्रॅक्टिस पण करावी लागेल. त्यामुळे आपल्याकडे आपल्या बॅचेसमध्ये हे सर्व प्रश्नांचं PDF तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेशनमध्ये आणखीन प्रॅक्टिस होणार आहे. त्यासोबतच मॉक टेस्टमध्ये सुद्धा तुम्ही असे प्रश्न सॉल्व्ह करू शकणार आहेत. प्रॅक्टिस करून करून तुमची स्पीड वाढेल आणि एक्झामिनेशनमध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर लाईव्ह बॅच जॉइन करायची आहे. येत्या 9 फेब्रुवारीपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग यासारख्या मोठे-मोठे युनिट्सचं जे सिलेबस आहे, तो तुमचा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही विचारू शकता. काही कारणामुळे जर लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही 160 प्लस मार्क्स एक्झामिनेशनमध्ये आणून टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर लवकरात लवकर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करायची किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा ही बॅच जॉइन करता येईल. प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च केलं की तुम्हाला हा कोर्स दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉइन नाव करायचं आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे.